नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वृक्षारोपण बरोबरच संरक्षण व संगोपन गरजेचे। डॉक्टर विजय कोकणे। कलोते, खालापूर व महाड येथे JSS रायगडची स्वच्छता रॅली व वृक्षारोपण। जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्यविषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी कलोते, खालापूर व महाड येथे स्वच्छता रॅली व वृक्षारोपण हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला। तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौ कल्पना म्हात्रे व कुमारी भाग्यश्री पुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेलेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात JSS रायगडच्या माध्यमातून 16 ते 31 जुलै या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे। कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत 70,000हून जास्त लाभार्थ्यांना विशेष व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे। यात स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कलोते, खालापूर व महाड या ठिकाणी स्वच्छता रॅली व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत कलोते व खालापूर माजी सरपंच व आशा वर्कर सौ ललिता ठोंबरे, बचत गट CRP सौ सुजाता पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, कुमारी भाग्यश्री पुसाळकर, प्रशिक्षिका सौ रेश्मा दळवी, सौ स्वप्नाली म्हात्रे, सौ अर्पणा मोरे, श्री दिगंबर मोरे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता रॅली व वृक्षारोपण हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सौ तृप्ती भोईर, खालापूर। भारताचे स्वप्न पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नामध्ये भारताची कल्पना